आता एक मोठी बातमी समोर येते। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळे अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजना बंद करायच्या का यावर सरकारचा विचार सध्या सुरू आहे। वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकार असं पाऊल टाकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। राज्य शासनानं लाडकी बहीण योजनेच्या सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलाय। 3 कोटींच्या खर्चाला मान्यता सुद्धा देण्यात आली आहे। त्यामुळे आता लाडकी बहीणच नव्हे तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये जाहीर केलेले होते। आता 2100 रुपयांप्रमाणे निधी सुद्धा द्यावा लागणार आहे आणि त्यासाठीच इतर योजना गुंडाळण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 200 कोटी रुपयांच्या माध्यम आराखड्याला मान्यता दिलेली होती। तर कोणत्या योजनेला किती पैसा लागणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दरवर्षी 46,000 कोटी रुपये, मुलींना मोफत उच्च शिक्षण दरवर्षी आणि यासाठी 1800 कोटी रुपये इतका खर्च आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण दरवर्षी 5,500 कोटी रुपये, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि त्यासाठी दरवर्षी 1300 कोटी रुपयांचा खर्च आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना दरवर्षी 14,761 कोटी रुपये, लेक लाडकी योजना अंदाजे 1,000 कोटी रुपये, गाव तिथे गोदाम या योजनेसाठी 341 कोटी रुपये, मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंदाजे 400 कोटी रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना दरवर्षी 480 कोटी रुपये। तर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे देणार? जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली। योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये दिले जातात। विधानसभा निवडणुकीपूर्वी 5 हप्ते आणि निवडणुकीनंतर 2 हप्ते दिले। या योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले। आतापर्यंत महिलांना 10,500 रुपये मिळालेले आहेत। निवडणुकीमध्ये जाहीर केल्याप्रमाणे आता महिलांना 2100 रुपये द्यावे लागणार आहेत।